जय शिवराय शेतकरी मित्रांनो. आज आपल्या देशाचा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तो आज जाहीर केलेला आहे. म्हणजे दरवर्षी ठरल्याप्रमाणे 1 फेब्रुवारीला तो जाहीर होत असतो आणि तसाच आज जाहीर झालेला आहे. आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून काय मिळालं. जशी पीएम किसान योजनेचा हप्ता वाढ होणार, 9,000 रुपये वार्षिक मिळणार अशा सुद्धा चर्चा होत्या. त्यानंतर शेतकऱ्यांना आज खरी कशाची गरज आहे आणि यामध्ये कशाची तरतूद केली हे सगळं आपण आज बघणार आहोत आणि त्यावर चर्चा करणार आहोत. आता तुम्हाला सुद्धा यामध्ये काय वाटतंय हे सुद्धा तुम्ही कमेंट करायला पाहिजे, कारण ज्या काही शेतकऱ्याच्या भावना असतात का तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा व्यक्त करणे गरजेचे आहे. नाहीतर सरकार काय त्याचे अर्थसंकल्प सादर करते, त्याचा कार्यक्रम चालूच राहतो, पण त्या अर्थसंकल्पातून आपल्याला काय भेटते हे सुद्धा पाहणं आणि त्यावर व्यक्त होणं हे सुद्धा आज काळाची गरज आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्यानं व्यक्त व्हायला पाहिजे असं मला तरी वाटतंय. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये महत्वाचा एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे की शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे. आता शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यावर भर तर लय दिवसापासून आहे. शेतकरी प्रयत्नही करीत आहेत उत्पन्न वाढायला, मात्र यामध्ये खरं उत्पन्न का वाढत नाही याचा सुद्धा सरकारनं विचार करणं गरजेचं आहे. तर नुसतं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून त्यामध्ये काही बदल होणार नाही. तर शेतकऱ्यांना खरी गरज असते शेतमालाच्या भावाची. जर शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव वाढले तर सरकारला उत्पादन वाढवा हे म्हणायची सुद्धा गरज पडणार नाही असं मला तरी वाटतंय. कारण शेतकरी मेहनत करीन, त्या पिकाला जे काही फवारणी असेल, खतं असतील, पाणी देणं असेल, खुरपणं असेल, या सर्व गोष्टी शेतकरी सुद्धा करू शकतो. त्याला सरकारला सांगायची गरज नाही की उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे म्हणून. कारण आज शेतीचा खर्च इतका वाढत चाललेला आहे की शेती परवडानशी झाली. म्हणजे शेतीचा मेहनतीचा खर्च, त्याचा फवारणीचा खर्च, खताचा खर्च, पुन्हा मजूर लागतंय त्या मजुराचा खर्च, आणि यामुळे शेतकऱ्याला ती शेती परवडत नाही. म्हणून शेतकरी जास्त मेहनत घ्यायला तयार नाही. जर शेतकऱ्याला त्या शेतीमधून चांगलं उत्पन्न झालं तर शेतकरी नक्कीच मेहनत घेईल आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होईल असं मला वाटतंय. आता अशा गोष्टीबद्दल तुम्हाला बी काय वाटतं हे तुम्ही नक्कीच कमेंट करत जा. आता त्यानंतर एक महत्वाचा एक भारत विस्तार ऍप आणण्याचा एक शासनानं विचार केलेला आहे. म्हणजे या अर्थसंकल्पात तसं सांगितलेलं आहे की हे जे भारत विस्तार AI ऍप आहे, या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाऊस कधी पडणार आहे, हवामान कसं राहणार आहे, कोणते पिकं घ्यायला पाहिजे, कोणत्या पिकाची कशी काळजी घ्यायची, याची सगळी माहिती ती AI ऍप देणार आहे. बर, ही सगळी माहिती AI ऍप जरी देणार असलं, कारण शेतकरी हा जन्मजात शेतकरी आहे, तो शेतीत राबतो, कोणत्या पिकाला काय करावं लागतंय, कशी काळजी घ्यायची, ह्या बऱ्याच गोष्टी शेतकऱ्याला सुद्धा कळतात. आता AI चं हे ऍप आणल्याच्या नंतर थोडाफार फायदा होणारच आहे शेतकऱ्याला, त्याबद्दल दुमत नाही. पण खरी गरज आहे आज, जर ही शेती टिकवायची असेल, यामध्ये तंत्रज्ञान आणायचं असेल, तर शेतकऱ्यांना ज्या सुविधा पुरवल्या जातात त्या वेळेवर पुरवल्या गेल्या पाहिजेत. जे महाडीबीटीच्या माध्यमातून अवजार असतील किंवा इतर जे काही शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज असेल, महाडीबीटीच्या माध्यमातून इतर योजना असतील, या गोष्टी वेळच्या वेळी शेतकऱ्यांना मान्यता मिळाली पाहिजे. त्या शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा लाभ घेता आला पाहिजे. म्हणजेच आज तंत्रज्ञान युगातली शेती करायची असेल तर शेती ही भांडवली झालेली. नुसते बैल असले आणि बैलावर शेती करणं आता सोपं राहिलेलं नाही. कारण शेतकऱ्याची शेती एक तर कमी झालेली, बैल परवडत नाहीत, ते गुरु पाळायला पुरत नाहीत. आता गुरा जनावरांचं सुद्धा पशुसंवर्धनाचा एक बाब यामध्ये समाविष्ट केली की पशुधन वाढवायचंय, म्हणजे यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार आहेत. तर त्यामुळे ती शेती काही परवडण असं झाली. म्हणून आज यांत्रिक शेती झाली. प्रत्येक जण काही ट्रॅक्टर घेऊन फवारणी करून सगळ्या ट्रॅक्टरवर गोष्टी करू शकत नाही. त्यामुळे या गोष्टीसाठी जे काही अनुदान दिले जातं ते सुद्धा वेळेवर शेतकऱ्याला मिळणं गरजेचं आहे, ते मिळत नाही. आणि दुसरा एक मुद्दा आहे उच्च मूल्य असलेल्या पिकांवर भर. आता त्यामध्ये नारळ लागवडी, आता हे काही सगळ्या महाराष्ट्रात लागवड होत नाही किंवा सगळ्या देशात लागवड होत नाही. जे किनारपट्टी आहे, कोकण भाग आहे, या भागात नारळ असेल, त्यानंतर काजू, कोको, हे जे पिकं आहेत हे फक्त काही भागातच घेतले जातात.
मग इतर शेतकऱ्यांना याच्यापासून काय फायदा होणार आहे? त्यानंतर चंदन आहे, औषधी वनस्पती आहेत. आता औषधी वनस्पतीमध्ये अक्रोड आहे, बदाम आहे, त्यानंतर जर्दाळू आहे, यासारख्या गोष्टीची लागवड करण्यावर भर दिला जाणार आहे. आता जसं आपण म्हणलो तसं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय, आता यावर सुद्धा भर दिले जाणार आहे. त्यामध्ये पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन या क्षेत्राच्या वाढीसाठी अनुदान यापुढे दिल्या जाणार आहे. मात्र हे वेळेवर मिळत नाही. महत्वाचं, शेतकरी ह्या गोष्टी सुद्धा करू शकतो. शेळी पालन करू शकतो, म्हशीचं दूध व्यवसाय करू शकतो, गाईच्या दुधाचा व्यवसाय करण्यासाठी गायी पाळू शकतो. मात्र जसं या अनुदानाची घोषणा केल्या जाते, सांगितल्या जातं, तसं त्या शेतकऱ्याला ते वेळेवर मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी लवकर आणि वेळेच्या अगोदर होणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघत असाल PM किसान योजनेचा हप्ता असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो. आता PM किसान योजनेचा जरा बऱ्यापैकी वेळेवर येतो, मात्र नमो शेतकरी योजनेचा आणखी 8वा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मग तो सुद्धा वेळेवर मिळणं गरजेचं आहे, कारण त्याची तशी घोषणा केलेली. त्यानंतर पुन्हा एक मुद्दा, PM किसान योजनेचा जे शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जाते, तर त्यामध्ये सुद्धा वाढ करण्याच्या चर्चा होत्या की हे वार्षिक 9,000 रुपये केल्या जातील आणि शेतकरी त्या अपेक्षित होता. मात्र या PM किसान योजनेच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांचा भंग झालेला आहे. त्यानंतर नमो शेतकरी योजनेची सुद्धा राज्य सरकारनं निवडणुकीच्या अगोदर घोषणा केली होती की आम्ही सुद्धा यामध्ये वाढ करून 9,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांना देऊ. मात्र नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता आहे तोच अद्यापपर्यंत दिला गेलेला नाही. आता या वर्षीचा राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. मग आता आपल्याला हेच बघावं लागेल की 8वाच द्यायला नाही तर मग यामध्ये वाढ करून वार्षिक 9,000 रुपये कधी देतात, कारण आता अर्थसंकल्प जाहीर झाल्याशिवाय तर आपल्याला कळणार नाही. मात्र आता केंद्र सरकारनंच जर यामध्ये वाढ केली नाही तर राज्य सरकारच काय करणार हे आता पुढे बघावंच लागेल. आणि पुन्हा एक मुद्दा आहे, कृषी निर्यात आणि बियाणे जे आहेत, बियाणेमध्ये भेसळ होती, यामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत. त्यामध्ये नवीन बियाणे विधेयक असं आणले जाणार आहे. त्यामध्ये बनावट, निकृष्ट दर्जाचे जे काही बियाणे तर त्यावर आता दंड आकारले जाणार आहे. दोषींना 30 लाख रुपयापर्यंत आणि 3 वर्षाच्या कारावासाची तरतूद. मात्र हे बियाणे डुप्लिकेट तयार होतेच कसे, हाच महत्वाचा प्रश्न आहे. आता लोक ज्या शेतकऱ्यांचे या बियाण्यामुळे नुकसान झाले, बियाण्याची उगवण होत नाही, कधी त्या बियाण्याला मालच लागत नाही. आता तुम्ही बातम्यामध्ये बघितलं असेल, बऱ्याच शेतकऱ्याच्या कापसाला बोंडच लागलेले अशा सुद्धा बातम्या आलेल्या आहेत. मग त्यावेळेस त्या शेतकऱ्यानं काय करायला पाहिजे? आता हे गोष्टी करायला ते खूप चांगले, मात्र या अगोदर अशा बऱ्याच शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. अशा या गोष्टी शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये केलेले आहेत. तर मला वाटतंय की जे सर्वसाधारण शेतकरी आहेत तर त्याला काय असं लय भारी काय भेटलंय अशातला भाग नाही. कारण शेतकऱ्याला जे काही सिंचनाची सोय आहे त्यासाठी ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, या गोष्टीसाठी अनुदान, शेतकऱ्यांना विहिरी असतील या गोष्टीसाठी अनुदान. पुन्हा महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याच्या शेतीमालाच्या भावाचा, तर यामध्ये सुद्धा काही बदल होणं गरजेचे होते. मात्र ते बाकीचे तर काही दिसतच नाही. अशा या गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये झालेले आहेत. आता यावर तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही सुद्धा नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.